आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे आनंदी समीदाच्या फोटोपुढे हात जोडून उभा असते. इकडनं जी काही छाया असते ती म्हणत असते, आनंदीताई तुमचं किती मोठं मन आहे हो, एकी आईला तुम्ही हाक मारली आहे, त्यामुळे ती हाक आईपर्यंत नक्कीच पोहोचणार, तुम्ही नका काळजी करू. त्यावर इकडनं आनंदी म्हणत असते, पण छायाताई तुम्हाला मी जे सांगितलं होतं ते तर तुम्ही आणलं ना. छायाताई म्हणत असतात, हो आणलं हो, थांबा. असं म्हणून इथे आनंदीला स्पीकर दाखवत असते. आता इथे छायाताईंनी युगंधरच्या मोबाईलमध्ये समीदाची जी काही अंगाई असते ती ते स्पीकरवर लावलेली असते. हे सगळं काही आनंदीने सांगितलेलं असतं. आता याचा आवाज खरं तर सगळ्यांनाच इथे गेलेला असतो. युगंधरसुद्धा विचार करू लागतो, ही समीदाची अंगाई मग कोण गाता असेल, पण रात्र भरपूर झालेली असते त्यामुळे तो तसाच खुर्चीवर झोपलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला छायाताई म्हणत असतात, हा तर आवाज समीदाताईचा आहे. आनंदी म्हणत असते, हो छायाताई, हा आवाज त्यांचाच आहे. आता समीदाताईचाच आवाज या घराला शांत करू शकतो आणि सगळ्यांना शांत झोपवू शकतो, असंही ते आनंदी म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला मुलांना सुद्धा त्या अंगाईचा आवाज गेलेला असतो. प्रांजल म्हणत असतो, दादा हा आवाज तर आपल्या आईचा आहे ना, तुला आठवतं का? असं म्हटल्याबरोबर पृथ्वी इकडे तिकडे पाहत असतो. इकडे मिताली म्हणत असते, हो आठवतो की, हा आवाज आपण कसं काय विसरू शकतो. आपण जेव्हा आजारी असायचो तेव्हा आई आपल्याला जवळ घ्यायची आणि ही अंगाई गाऊनच आपल्याला झोपी घालायची. आज जर आई असती तर किती बरं झालं असतं ना, तिने सुद्धा आपल्यासाठी अशीच अंगाई गायली असती आणि आपल्याला झोपी घातलं असतं. असं म्हटल्यानंतर तिघांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. इकडे प्रांजल लगेच समीदाचा एक छोटा फोटो घेतो, जवळ घेतो आणि तसाच फोटो घेऊन झोपी जातो. इकडे पृथ्वीसुद्धा ती अंगाई गाऊनच झोपलेला असतो आणि इकडे मितालीला सुद्धा झोप लागलेली असते. तिन्ही मुलं त्या अंगाईमुळे आज झोपलेली असतात. हे सगळं काही फक्त आनंदीमुळे झालेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा युगंधर झोपलेला असतो, त्याला सुद्धा शांत झोप लागलेली. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आणखीही आनंदीला झोप लागत नसते आणि ते छायाताई सुद्धा जागेच असतात. छायाताई म्हणत असतात, आज हे सगळं काही फक्त तुमच्यामुळे झाले, हे घर शांत झाले ते म्हणजे तुमच्यामुळे. आनंदी म्हणत असते, अजिबातच नाही, माझ्यामुळे हे काही झालेलं नाही, हे फक्त समीदाताईमुळे झालेलं आहे आणि मला फक्त या घराची शांतता परत आणायची नाही, तर मला ही तुटलेली दुरवलेली नाती जोडायची आहेत आणि यासाठीच मला एक कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. कोणता निर्णय? असं छायाताई म्हटल्याबरोबर आनंदी म्हणत, मला फक्त एवढंच वाटतं, या घरात जे काही वादळ आले, एवढं मोठं संकट आले, ज्या व्यक्तीमुळे आले ती व्यक्तीच या घरातून गेली पाहिजे. असं म्हटल्यानंतरही ते छायाताई विचारच करू लागतात. मात्र आनंदीने मनात ठरवलेलं असतं की मीच आता या घरातून जाणार आहे. इकडे दुसऱ्या बाजूला आरतीला फार टेन्शन आलेलं असतं. ती फक्त घरात फेऱ्या मारत असते. इकडनं आरची तिच्याकडे पाहतच असते. मात्र आरती काही केल्या एका जागेवर थांबत नसते. आरची कंटाळून तिला म्हणते, काय आरतीताई, काय चाललंय तुझं? मगापासून मी बघते नुसत्या फेऱ्या मारतीस तू. आनंदताईला कॉल केलास का? तिला विचार ना ती कशी आहे म्हणून. तेव्हा आरती म्हणत, कसं विचारू तेच मला कळत नाही. अगं काल मी जे काही मालक साहेब बोलले ते ऐकलं तेव्हापासून तर मला भीतीच वाटते. काय करावं हेच कळत नाही. आनंदीताई त्या घरात अजिबातच सुरक्षित नाही. त्या घरात एवढं मोठं वादळ आलंय ना, सगळे एकमेकांच्या जीवावर उठलेत ग आरचे, मला फार टेन्शन येतंय. त्यावर आरची म्हणत असते, आरतीताई तू असं बोलतेस, आपण तर त्या दिवशी आनंदीताईला हिंमत दिली ना, आपण तर म्हटलो ना की लिंबाळकर घर आता परत आपण उभा करू आणि आपणच असं बोलतोय. आरती म्हणत असते, अगं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, पण आता सगळंच विखुरलंय ग, कसं त्यांना सगळ्यांना जोडायचं हेच मला कळत नाही. आनंदी काय करेल आणि आपण कशी साथ द्यायची? त्यावर आरची म्हणत असते, पण तू फोन करून विचार ना एकदा आनंदीताईला, मग कळेल ना, तोपर्यंत अशीच विचार करत बसशील. आरती म्हणत असते, बरं ठीक आहे थांब, कॉल करते. असं म्हणून मोबाईल हातात घेते आणि आनंदीला कॉल करणारच असते. तितक्यातच इकडनं आबा आलेले. आबांना पाहताच आता ह्या दोघीही फार खुश झालेल्या असतात. आबांच्या हातातली बॅग वगैरे घेतात. आबा इथे चेअरवर येऊन बसतात. आरची पडदिशीन आबांना पाणी देत असते. आबांना खरं मालक साहेबांना जो काही अवॉर्ड भेटलेला असतो ती बातमी कळलेली असते. आबा म्हणत असतात, खरंच मालक साहेबांना एवढा मोठा अवॉर्ड भेट आणि तो सुद्धा आपल्या आनंदीच्या हातनं, खरंच पोरीने आयुष्याचं सोनं केलं, असंही ते आबा म्हणत असतात. तेव्हा मात्र इकडे आरतीला टेन्शन येत असतं. आबा आरचीला म्हणत असतात, ती बॅग दाखव बघ, मी त्यात काहीतरी आणले. असं म्हणून हातात ती पिशवी घेतात आणि त्यातनं एक साडी आणि शॉल काढत असतात. आरची म्हणत असते, हे सगळं कोणासाठी आबा? आबा म्हणत असतात, अरे मालक साहेबांसाठी आणि आनंदीसाठी. आता एवढा मोठा अवॉर्ड भेटला म्हटल्यानंतर त्यांचा मान सन्मान तर झालाच पाहिजे ना. आता ह्या दोघी ती शॉल आणि साडी पाहत असतात आणि दोघीही कौतुक करत असतात. आबा म्हणत असतात, आपण काय करूया, थोड्या वेळाने जाऊया वाड्यावर आणि त्यांचं जरा कौतुक करूया. असं म्हटल्यानंतर इकडे आरतीला तर फार टेन्शन येतं. आता आबा फ्रेश होण्यासाठी निघून जातात. इकडे आरची म्हणत असते, आबांना जर कळलं तर मग काय व्हायचं?
आरती म्हणत असते काही केलं तरी त्या घरात नेमकं काय चाललं आहे हे कळता कामा नाही, नाहीतर आबा फार टेन्शन घेतील. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.